नमस्कार. नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 114. भाग 114. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, स्वच्छ वाहत्या पाण्यात ठेवलेला कपडा, स्वच्छ वाहत्या पाण्यात ठेवलेला कपडा आपोआप शुद्ध होतो. त्याप्रमाणे आपल्या शुद्ध असणेपणाला जर आपण चिटकून राहिलो तर सर्व ताण तणाव, सुखदुःख, हर्ष विषाद हे आपोआप नष्ट होतात. जेव्हा आपण फक्त स्वस्थ बसता किंवा नुसते बसता व असणेपणाकडे ज्यावेळी तुमचे सर्व लक्ष असते तेव्हा अनेक गोष्टी ह्या पृष्ठभागावर येतात, पण त्या बाबतीत मात्र तुम्ही काहीच करू नका. त्यांना अनुमोदन देऊ नका, त्यांचा प्रतिकार पण करू नका. त्या आल्या तशा आपोआप गेल्या असे थोड्याच वेळात होईल. तुम्ही अंतिम निरीक्षक आहात, पण एखादी व्यक्ती म्हणून नाही, तर सरळ अंतर्दृष्टीने. तुम्ही आहात तसेच आहात, पण तुम्ही जे नाही ते तुम्ही स्वतःला समजता आणि इथेच फसता. तुम्ही जे नाही ते तुम्ही स्वतःला समजता आणि तुम्ही इथेच फसता. दृश्य, दर्शन आणि द्रष्टा ह्या केवळ मानसिक रचना आहेत. या अगोदर जर आपला केवळ शुद्ध असणेपणा नसता तर हे सर्व कधीच कोलमडून पडले असते. श्री निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणत की तुम्ही तुमच्या भूतकाळातील स्मृतीत मागे मागे जा व ज्यावेळी फक्त आपणच आहोत हे प्रथम जेव्हा जाणवले तिथपर्यंत मागे जा. ते म्हणतात, वयाच्या साधारण 3ऱ्या वर्षीच्या आसपास तुम्हाला असे मागे जाता येते. कारण मी आहे ही भावना अगदी पहिल्या वेळी जेव्हा प्रगट झाली तेव्हा ती सर्वोच्च शुद्धतेत होती. कोणत्याही शब्दाशिवाय होती. त्यात कशाची काहीही भरवण नव्हती. इतर काहीच मी अमुक असे तिथे काहीही नव्हते. तेथे केवळ शुद्ध असणेपणाचाच भाव होता. पण मात्र 3 वर्षानंतर त्यात आपोआप मलिनता येण्याला सुरुवात झाली आणि हीच मलिनता तुमचे स्वतःचे जग स्वतःच निर्माण करण्याला कारणीभूत झाली. एखाद्या तुम्हीच तुमचे स्वप्न पाहण्यासारखे हीच मलिनता तुम्हाला विशिष्ट व्यक्ती म्हणण्याला भाग पाडते. जसे तुम्ही मोठे होता, प्रौढ होता, तेव्हा या जमा झालेल्या मी अमुक मी तमुक याचा पसारा इतका वाढतो की त्या पसाऱ्याच्या भाराखाली तुमची मूळची शुद्ध मी आहे ही स्थिती दबली जाते व ती मग कदाचित शेवटपर्यंत तशीच दबलेली राहू शकते. जोपर्यंत तुम्हाला सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत. अर्थात पुढे हे असेच आहे असे वाटते व मी आहे
या शुद्ध स्थितीचे मग भान लक्षातच येत नाही व ती मूळची स्थिती पकडायला तुम्ही असमर्थ ठरता. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की जर तुम्हाला मागे मागे आपल्या भूतकाळातील स्मृती जाणे जमत नसेल तर तुम्हाला मागे मागे आपल्या भूतकाळातील स्मृती जाणे जमत नसेल तर म्हणजे जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही आहात किंवा मी आहे म्हणजे अमुक तमुक असा नाही तो क्षण जर पकडण्यास तुम्ही असमर्थ असाल तो क्षण जर पकडण्यास तुम्ही असमर्थ असाल तर तुम्ही जेव्हा झोपेतून सकाळी जागे होता तुम्ही जेव्हा झोपेतून सकाळी जागे होता व अजून पूर्णतः जाग आली नाही व अजून पूर्णतः झोप पण गेली नाही तो जो संधिकाल आहे तो तुम्ही पकडा. तिथे क्षणभर थांबा. त्या गॅपकडे सजगतेने पहा. त्या गॅपकडे सजगतेने पहा. तिथे फक्त थोड्याच प्रयत्नाची गरज आहे कारण जेव्हा तुम्ही जागे होता त्यानंतर मी हे शरीर आहे मला अमुक तमुक म्हणतात मी असा असा आहे मला असे असे वाटते माझी असे असे मते आहेत मला हे करायचे आहे मला ते करायचे आहे ह्या साऱ्या गोष्टी अति वेगवान पद्धतीने शुद्ध मी आहे या गॅपवर हल्ला करतात. त्यामुळे आपण आपल्या शुद्ध असणेपणावर किंवा मी आहे यावर लक्ष देऊ शकत नाही. बालपणाच्या स्मृतीकडे परत जाणे व सकाळी जागे होतानाचा क्षण पकडणे यापैकी जे सुलभ असेल ते तुम्ही निवडा. यापैकी जे सुलभ असेल ते तुम्ही निवडा. किंवा तुम्ही जर फारच जिज्ञासू आणि तुम्हाला जर फारच कळकळ असेल तर तुम्ही दोन्ही पद्धती अवलंबू शकता. तुम्ही दोन्ही पद्धती अवलंबू शकता. हे तर फारच चांगले होईल. दोघाचे मिश्रण तुम्ही उपयोगात आणू शकता. याचा उद्देश एवढाच आहे की मी आहे मी अमुक तमुक नाही या केवळ शुद्ध असणेपणाचा व्यक्तिनिरपेक्ष अशा शुद्धतेत असणे होय. तुम्ही आहात अर्थात मी आहे ही जाणवणारी जाणीव. तुम्ही आहात अर्थात मी आहे ही जाणवणारी जाणीव कधी आली याचा शोध घ्या किंवा मी अमका तमका मी असा असा या व्यतिरिक्त आपण असू शकतो का हे स्वतःच शोधा. या व्यतिरिक्त आपण असू शकतो काय हे स्वतः शोधा आणि समजूतदार बना. शुद्ध मी आहे हा भाव ही जाणीव सतत तुमच्या सोबत आहेच. फक्त तुम्ही ती कशा करता ती तुम्ही कशाला चिटकवून ठेवली आहे व त्याचा कसा कसा दुरुपयोग किंवा सदुपयोग केला आहे. त्या वॉशरमन्सच्या स्टोरी सारखा ते शोधा. शरीर भावना श्रद्धा कल्पना भूत भविष्याची निर्मिती हेतू इत्यादीत तुम्ही मी आहेला आपल्या शुद्ध असणेपणाला गुरफटून टाकले आहे. या सर्व ओळखी ह्या केवळ दिशाभूल करणाऱ्या आहेत स्वतःच्या आणि इतरांच्या. यामुळेच तुम्ही फसता व जे तुम्ही नाही ते तुम्ही आहातच असा गैरसमज उराशी बाळगता आणि शेवटपर्यंत तुम्ही हेच गृहीत असे सत्य आहे असे मानता. तुम्ही साधी शंकाही घेत नाही. पण सद्गुरु वचन तुम्हाला मात्र या बाबतीत जागे करते. तुमच्या डोळ्यात ठसठसीत अंजन घालते. मी आहे
यात वस्ती करण्याचा सल्ला सद्गुरू तुम्हाला वारंवार देतात. मी आहे किंवा आपल्या शुद्ध असणेपणातच राहा, यातच वस्ती करा असा सल्ला सद्गुरू तुम्हाला वारंवार देतात. ही मी आहेची शुद्ध जाणीव, हा शुद्ध आपला असणेपणा प्रथम केव्हा उद्भवला ते स्मृतीत मागे मागे जाऊन पाहणे, ती कोठून येते याचा शांतपणे शोध घेण्यास ते नेहमी सांगतात. जेव्हा मी आहे या शुद्ध असणेपणात तुम्ही स्थिर व्हाल, जेव्हा मी आहे किंवा आपल्या मूळच्या शुद्ध असणेपणात तुम्ही जेव्हा स्थिर व्हाल, तेव्हा ती स्थिती कधीच कोणीच शब्दबद्ध करू शकत नाही. तेव्हा ती स्थिती कधीच कोणीच शब्दबद्ध करू शकत नाही. फक्त तुम्ही ती स्थितीच असता. फक्त तुम्ही ती स्थितीच असता. ती स्थिती आणि तुम्ही यात काही द्वैत नसते. ती स्थिती म्हणजेच तुम्ही, एवढेच काय ते तिथे उरते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की स्वतःबद्दल खात्रीने व सत्यपूर्वक असे विधान तुम्ही फक्त मी आहे किंवा मी शुद्धपणा आहे हेच करू शकता. इतर सर्व विधाने ही तुमच्या शरीराला, तुमच्या मनाला, त्याच्या विविध अभिव्यक्तींना लागू पडतात. जेव्हा फक्त आणि फक्त मी केवळ शुद्ध असणेपणाच आहे हे एवढेच सत्य तुम्हाला खात्रीने पटेल, तेव्हाच सर्व आसक्ती, तादात्म्य, हा माझा, ही माझी, हे माझे, हे तुझे, मला असे वाटते, तुला तसे का वाटते, हे सर्व पछाडलेपण सुटेल. हे सर्व पछाडलेपण सुटेल. जणू एखाद्या मांत्रिक तुमच्यातून हे भूत बाहेर काढेल असे समजा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी कोण आहे यापेक्षा मी काय आहे याचाच तळमळीने शोध घ्या. मी कोण आहे यापेक्षा मी काय आहे याचा तळमळीने शोध घ्या. मी आहे, मी शुद्ध असणेपणाच आहे, या व्यतिरिक्त सर्व विचार नाकारा. सुरुवातीला मन बंडखोरी करेल. हे कशाला चेंगट आपल्या मागे तू लावून घेतले असे ते तुम्हाला म्हणेल, पण तुम्ही चिकाटी ठेवा, असणेपणाला चिटकून राहा. एकदा या चिकटून राहण्याचे महत्व तुम्हाला जर मनापासून कळले, कुणी सांगते म्हणून नाही तर स्वतःचेच स्वतःला मनापासून कळले की या चिटकून राहण्याचे काय महत्व आहे, तेव्हा मात्र सर्व आपोआप होत जाईल. अगदी नैसर्गिकरित्या. मग तुम्हाला त्यात काहीच हस्तक्षेप करण्याची गरजच पडणार नाही. तात्पर्य, आता तुमचे सर्व लक्ष तुमच्या तथाकथित अनुभवाकडे न राहता, तुमचे सर्व लक्ष तुमच्या तथाकथित अनुभवाकडे न देता अनुभव घेणे, ज्यामुळे शक्य झाले त्याच गोष्टीकडे वळेल. कारण जेवढेही इंद्रिय गोचर आहे, जेवढेही बुद्धिगम्य आहे, जे काहीही आहे किंवा जे काहीही नाही, ते कळणे कशामुळे शक्य होत आहे याचा शोध घ्या. मग ते चंचल असो, क्षणिक असो, तात्पुरते असो, ते जे काही आहे, जसेही आहे, ते कळणे कशामुळे शक्य झाले हे तपासा. याच्या मुळापर्यंत जा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही काय आहात हे ओळखण्याकरता तुम्ही प्रथम हे शोधले पाहिजे की तुम्ही काय नाही आहात. तुम्ही काय आहात हे ओळखण्याकरता तुम्ही प्रथम
हे शोधले पाहिजे की तुम्ही काय नाही आहात याचाच काळजीपूर्वक शोध घ्या. याचाच काळजीपूर्वक शोध घ्या. सर्व अनावश्यक गोष्टी नाकारा. उदाहरणार्थ, मी एका विशिष्ट वेळी एका विशिष्ट स्थळी अशा अशा आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो. आता मी अमुक तमुक आहे. मला असे असे वाटते. माझी अशी अशी मते आहेत. माझे अमक्या तमक्याशी एका विशिष्ट वेळी एका विशिष्ट स्थळी लग्न झाले. आता मी बाप आहे किंवा आता मी आई आहे, काका आहे, काकी आहे, मामा आहे, मामी आहे. हे शुद्ध मी आहे या भावात मुळातच नाही. हे सर्व शुद्ध मी आहे या भावात मुळातूनच नाही. पण आपण मी आहे ही शुद्धता या सर्व उपाधीत गुंडाळून ठेवली आहे. त्यामुळे मूळ स्वरूप कळत नाही. त्यामुळे मूळ स्वरूप कळत नाही. मी केवळ शुद्ध असणेपणाच आहे. मी केवळ शुद्ध असणेपणाच आहे. हे तुम्ही प्रत्यक्ष आहात. यापासून तुम्हाला कधी कोणी विलग करू शकतच नाही आणि ते कालत्रही संभव नाही. इतर कोणत्याही गोष्टीला तुम्ही गैरसमजामुळे मी आहे यात भागीदार करू शकता. म्हणजे याला फक्त चिटकवू शकता. जसे तुम्ही म्हणता, मी मूर्ख आहे, मी शहाणा आहे, मी शरीर आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी लठ्ठ आहे, मी ठेंगणा आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, असे बरेच काही. पण ही तुमची ओळख स्पष्टपणे धादांत खोटी आहे व तुमच्या ताणतणावाला कारणीभूत आहे. नमस्कार.